नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण सर्वनाम या घटकावरील 25 महत्त्वाचे प्रश्न 10 मिनिटातच पाहणार आहोत. प्रश्न पहिला, सर्वनाम म्हणजे काय? 1. नामाची विशेष माहिती सांगणारा शब्द. 2. नामाऐवजी येणारा शब्द. 3. क्रिया दर्शवणारा शब्द. 4. केवळ व्यक्तीचे नाव सांगणारा शब्द. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणारा शब्द. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. नामाची विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असतो. क्रिया दर्शवणारा क्रियापद असतं. प्रश्न दुसरा, मराठी भाषेत मूळ सर्वनामे एकूण किती आहेत? पर्याय 1 6, 2 7, 3 9, 4 5. मराठी भाषेत मूळ सर्वनामे एकूण 9 आहेत. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही 9 सर्वनामे मूळ आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, सर्वनामांचे मुख्य प्रकार किती मानले जातात? पर्याय 1 4, 2 6, 3 8, 4 9. सर्वनामांचे मुख्य प्रकार 6 मानले जातात. 1. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित, आत्मवाचक हे मुख्य 6 सर्वनामाचे प्रकार आहेत. प्रश्न चौथा, मी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? 1. दर्शक सर्वनाम. 2. संबंधी सर्वनाम. 3. पुरुषवाचक सर्वनाम. 4. प्रश्नार्थक सर्वनाम. मी हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना मी वापरतो म्हणून हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. हा हे काय? दर्शक सर्वनाम आहे. प्रश्न पाचवा, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? 1. दर्शक सर्वनाम. 2. संबंधी सर्वनाम. 3. आत्मवाचक सर्वनाम. 4. अनिश्चित सर्वनाम. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी दर्शक सर्वनाम वापरले जाते. प्रश्न सहावा, जो, जी, जे, ज्या ही कोणती सर्वनामे आहेत? 1. पुरुषवाचक. 2. दर्शक. 3. संबंधी. 4. प्रश्नार्थक. जो, जी, जे, ज्या ही संबंधीवाचक सर्वनामे आहेत. ही सर्वनामे वाक्यात येणाऱ्या पुढे दर्शक सर्वनामांशी संबंध जोडतात. तो, ती, ते. जो, उदाहरणार्थ, जो अभ्यास करेल तो पास होईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न सातवा, कोणी कोणास हसू नये. या वाक्यातील कोणी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? 1. प्रश्नार्थक. 2. अनिश्चित सामान्य. 3. आत्मवाचक. 4. दर्शक. कोणी कोणास हसू नये हे अनिश्चित प्रकारचे सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. जेव्हा कोण किंवा काय हे शब्द प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामासाठी आलेत हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा अनिश्चित सर्वनाम म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न आठवा, आपण हे सर्वनाम खालीलपैकी कोणत्या 2 प्रकारात येते? 1. पुरुषवाचक व आत्मवाचक. 2. दर्शक व संबंधी. 3. प्रश्नार्थक व अनिश्चित. 4. यापैकी नाही. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुरुषवाचक व आत्मवाचक. आपण हे तुम्ही किंवा आम्ही या अर्थाने वापरले तर ते पुरुषवाचक असते आणि स्वतः या अर्थाने वापरले तर ते आत्मवाचक असते. प्रश्न 9वा, लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? 1. 5, 2, 3, 3, 2, 4, 6. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे 3 आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, हे ही 3 सर्वनामे लिंगानुसार बदलतात. 10वा, वचनानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? 1. 3, 2, 5, 3, 9, 4, 4. वचनानुसार बदलणारी सर्वनामे 5 आहेत. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ते, हा, हे, जो, जे ही 5 सर्वनामे वचनानुसार बदलतात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 11वा, हा, ही, हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? 1. दूरवरची वस्तू दाखवणारी. जवळची वस्तू दाखवणारी. 3. प्रश्न विचारणारी. 4. स्वतःचा बोध करून देणारी. हा, ही, हे, हा, ही, हे
ही जवळची वस्तू दाखवणारी सर्वनामे आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 12वा. तो या सर्वनामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? 1 ते, 2 ती, 3 त्या, 4 तोच. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. तोच्या विरुद्ध ती असते. प्रश्न 13वा. तू या सर्वनामाचे अनेकवचनी रूप ओळखा. 1 आम्ही, 2 तुम्ही, 3 आपण, 4 ते. तूचं तुम्ही होतं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 14वा. ज्या सर्वनामांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जात नाही तरीही ती वाक्यात येतात त्यांना काय म्हणतात? 1 प्रश्नार्थक, 2 अनिश्चित सामान्य, 3 दर्शक, 4 संबंधी. ज्या सर्वनामांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जात नाही तरी ती वाक्यात येतात त्यांना अनिश्चित सामान्य नाम असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 15वा. स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? 1 पुरुषवाचक, 2 दर्शक, 3 आत्मवाचक, 4 संबंधीवाचक. स्वतः हे आत्मवाचक प्रकारचे सर्वनाम आहे. जेव्हा आपण स्वतःचाच उल्लेख अधिक जोराने किंवा ठामपणे करतो तेव्हा स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम असते. जो करेल तो भरेल या वाक्यात तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? 1 संबंधी, 2 दर्शक, 3 प्रश्नार्थक, 4 अनिश्चित. जो करेल तो भरेल हे या वाक्यात संबंधी प्रकारचे सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 17वा. काय हे सर्वनाम कोणत्या प्रकारात येते? 1 प्रश्नार्थक व अनिश्चित, 2 केवळ दर्शक, 3 केवळ पुरुषवाचक, 4 आत्मवाचक. काय हे सर्वनाम प्रश्नार्थक व अनिश्चित सर्वनामात येत असते? उदाहरणार्थ, तू काय खातोस? प्रश्नार्थक आणि तिने काय विचार केला? कोणास ठाऊक? अनिश्चित. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 18वा. आम्ही हे कोणत्या पुरुषवाचक सर्वनामाचे अनेक वचन आहे? 1 तू, 2 तो, 3 मी, 4 हा. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. मी. मी हे एक वचन आहे आणि आम्ही हे अनेक वचन आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 19वा. आपण केव्हा आलात? या वाक्यातील आपण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? 1 प्रथम पुरुषवाचक, 2 द्वितीय पुरुषवाचक, 3 तृतीय पुरुषवाचक, 4 आत्मवाचक. येथे आपणचा अर्थ तुम्ही असा होतो म्हणून ते समोरच्या व्यक्तीशी संबंधित आहे. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 20वा. खालीलपैकी लिंगानुसार न बदलणारे सर्वनाम कोणते? 1 तो, 2 हा, 3 जो, 4 मी. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. मी. कारण मुलगा असो वा मुलगी दोघेही स्वतःसाठी मीच हे वापरतात. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. प्रश्न 21वा. ती या सर्वनामाचे नपुंसकलिंगी रूप कोणते? 1 तो, 2 ते, 3 त्या, 4 तीच. तीचे ते होते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 22वा. कोणी ही कृती केली यातील कोणते सर्वनाम आहे? पर्याय क्रमांक 1 प्रश्नार्थक, 2 अनिश्चित, 3 दर्शक, 4 संबंध. पर्याय क्रमांक 1 प्रश्नार्थक हे उत्तर आहे कारण वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि माहिती विचारली आहे. प्रश्न 23वा. हा या सर्वनामाचे पुल्लिंगी अनेकवचनी रूप कोणते? 1 हे, 2 ह्या, 3 ही, 4 तो. हा, हे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 24वा. मुलगा जो अभ्यास करेल तो पास होईल यातील जो हे काय आहे? 1 दर्शक सर्वनाम, 2 संबंधी सर्वनाम, 3 पुरुषवाचक सर्वनाम, 4 आत्मवाचक सर्वनाम. जो अभ्यास करेल तो पास होईल संबंधीवाचक सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 25वा. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? 1 विशेषण, 2 क्रियापद, 3 सर्वनाम, 4 अव्यय. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी वापरणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा शब्दवेल मराठी क्लासेस. धन्यवाद.